मांडायचं तुमच्या पुढं वारंवार लढावं लागतं हे कोणी विसरू नका. तुम्ही जर शेती घेतली, आपले भाऊ सगळे बाहेर उन्हात तळतील तरी उभा राहिले, उन्हात तुम्हाला घेऊन येतो. या वेदनेची मी काळजी घेतो बरं का. तुम्ही उन्हात तळता, तुम्ही पावसात झोडपता, मुंबईत झोडपला पण हटला नाही, त्याला मराठा म्हणतो. उलट त्यांचेच गाडे घेऊन पळाला तुम्ही. बेकार पुरते काय मुंबईत पळत होते. मला पहिले ते कळलं, ते पोलिसाचं बॅरिकेड त्याला चाकला असते म्हणून ते पळत. अरे बेजार झाले ना. मुंबईत जिवंत केली तुम्ही, जिवंत विचारानं जिवंत केली. आता मुंबईचे लोक काय म्हणतात माहितीये का, परत येणार आहेत का आपण लोक राय तिकडं एकदा या हो पुन्हा. अरे तुम्ही तिथं जे आम्हाला इतक्याला म्हणावं लागतंय ना. म्हणजे लोकांना लोक कदरत असतील तर त्यांना आस लागली, आस. तुम्ही मराठ्यांनी मुंबई जिवंत केली विचारानं पुन्हा. नसता त्यांचं 2-3 काम होती, ड्युटी आणि घर. झोपलाच लगेच, उठ लागे निघाला ड्युटीला. हे आपण नवीन एक वातावरण तयार केलं, आपण एक नवीन शांततेची दिशा दिली. आता पण शांततेतच होणार आहे, पण आंदोलन भाऊ असं होणार आहे आता, असं करायचं. पुन्हा मात्र फडणवीस साहेबांना चारी दिशा काही दिसलं पाहिजे, ते मराठीत दिसले पाहिजे. माझं फडणवीस साहेबांबद्दल वाईट मत नाहीये, पण माझ्या समाजाचं वाटलं होणार असलं तर मी तुम्हाला कोणालाच मोचिणार नाही. मला मित्र नको, मला मंत्र्यांशी संबंध नको. मला माझ्या समाजाच्या लेकराच्या चेहऱ्यावर आनंद बघायचा, मला ते सुखी समाधानी बघायचं. त्यासाठी मी जीवाचं रान केलंय. मी इतकी शरीराची झीज केली की मी विचार नाही करत. मला जगायची इच्छा नाहीये, खाऊन जगायचं नाहीये. मला समाजाचे लेकर सुखी समाधानी करायचे. तो रिझल्ट दिलाय मी समाजाला, म्हणून समाज त्याच्या बाजूला तो रिझल्ट दिला नसता समाज उभा राहिला नसता. मी फडणवीस साहेबांना दोष नाही देत. माझं म्हणणं हे की तुम्ही हैदराबादचा JR काढला, प्रमाणपत्र फडणवीस साहेब तुम्ही रोखले का? प्रमाणपत्र सणासण निघत होते, आताच बंद कस काय झालं? फडणवीस साहेब तुम्ही जरी मंत्री असलात तरी मराठ्यांनीच केलेले ते ध्यानात ठेवा. तुम्हाला वाटत तुम्ही हुशार आहेत, पण गोरगरीब शेतकरी मराठा सुद्धा लय हुशार आहे, तुम्ही विसरू नका. तुम्ही आमचे प्रमाणपत्र तुम्ही रोखले, त्याचं कारण सांगतो मी. आज मी तुमच्या पुढे सगळं बोलणार आहे.